स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। कर्जत नगर परिषदेच्या अंतर्गत बाजारपेठेतील अनधिकृत हातगाड्या हटवण्याच्या मोहिमेला शिवसेना ठाकरे गटानं पुढे येत ब्रेक लावलाय। दरम्यान कर्जत शहर बचाव समितीच्या निवेदनानंतर नगर परिषदेची सुरू झालेली कारवाई आता थांबल्यानं मुख्याधिकारी गारवे यांच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा कर्जत बचाव समितीचं लक्ष लागू नये। मात्र अनधिकृत हातगाड्या हटवण्यावर शिवसेना ठाकरे गटानं नवरात्र उत्सव जवळ असल्यानं कारवाई थांबवावी म्हणून व्यापारी वर्गाच्या पाठीमागे उभं राहणं पसंत केलं असल्याचं समोर आलंय। कर्जत शहर बचाव समितीच्या वतीनं कर्जतच्या विविध समस्यांबाबत कर्जत नगर परिषदेला निवेदन देण्यात आलं होतं। दरम्यान निवेदन देत असताना त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी नगर परिषदेला शनिवारपर्यंतचा अवधी देण्यात आलाय। या 4 दिवसात कर्जत शहर बचाव समितीच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी जाहीर केलं होतं। त्यानुसार काही कारवाई नगरपालिकेनं सुरू देखील केली होती। कर्जत शहरातील बाजारपेठेतील रस्ता, अनधिकृत रिक्षा स्टँड, रस्त्यात पार्क केलेल्या अस्तव्यस्त गाड्या यामध्ये गेली अनेक वर्ष हरवून गेला होता। परिणामी कर्जतकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून ही समस्या गंभीर होऊन बसली होती। नागरिकांना बाजारात चालणं देखील मुश्किल झालंय। सणासुदीला तर बाजारपेठेतील ट्रॅफिक अधिकच भयान होत होती। त्यामुळेच कर्जत शहर बचाव समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर कर्जत नगर परिषदेच्या वतीनं अनधिकृत टपऱ्या हटवण्याचं काम सुरू केलं होतं। नगर परिषदेचे कर्मचारी कर्जत बाजारपेठेतील अनधिकृत टपऱ्या आणि रस्त्यात येणारी बोर्ड हटवण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन नगर परिषदेची टीम बाजारात दाखल झाली। तेव्हा ही कारवाई किती दिवस करणार, का फक्त वेळ मारण्यासाठी आणि समोर आलेले आंदोलन शमवण्यासाठी केलेला प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये होती। दरम्यान कर्जत नगर परिषदेची कारवाई मोहीम मुख्य पेठेत आली आणि त्यावेळी काही व्यापाऱ्यांनी या कारवाईला विरोध दर्शवला। यावेळी प्रतिष्ठित व्यापारी तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते मयूर जोशी यांनी हातगाडी व्यापारी वर्गाच्या मागे उभं राहत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यास मज्जाव केला। ऐका आमचा धंद्याचा टाइम आहे, दिवाळी आहे, आताच तुम्हाला जाग आली का? नगरपालिका त्यांच्या ह्याच्यामुळे चालणार नाहीये, बंद वडेल सुरू लावायचं का आता? नाही ना, चला दिवाळी नंतरची त्यांना एक मुदत द्या, एक तारीख द्या, त्यानंतर भरतील ते। चला निघा आता। आम्ही घेऊ तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही साहेबांशी बोलून त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तो घेऊ, काय प्रॉब्लेम नाहीये। योग्य केलं तर आमच्या समोर आला। एकूणच कर्जत शहर बचाव समितीच्या आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे शिवसेनेचे मयूर जोशी या दोघांच्या कात्रीत अडकलेले कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची पुढील भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।